हाय नमस्ते, मी हर्षदा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मला रूमचा बेसिकली मेकओव्हर करायचा आहे आणि त्याच्याशी रिलेटेड हे DIYs मी सगळे बनवते. सो हे जे DIY असणार आहे ते चिल्ड्रन्स रूम मेकओव्हरशी रिलेटेड असणार आहेत. सो तुम्हाला थंबनेलवरून आयडिया आली असेल की व्हिडिओजमध्ये काय असणार आहे. तर आपण जास्त चटरपटर न करता व्हिडिओला स्टार्ट करूया. आता सगळ्यात आधी इथे मी कार्डबोर्डवर कार्टूनचं चित्र काढलं आणि ते कट केलं. असे मी वेगवेगळ्या प्रकारचे कार्टून्स काढलेले आहेत, त्याचे कटआउट्स बनवून घेतले. आता हे जे कटआउट्स आहेत ना, तर त्याला मी वॉलपुट्टी लावून घेणार आहे, म्हणजे सेम वॉलपुट्टीने शेप करणार आहे तसं. तर त्याच्यासाठी आधी फेविकॉल लावला खाली आणि वरती असा वॉलपुट्टीने शेप देते. तुम्हाला कळेल पूर्ण कसं झालं आहे ते. आणि जेव्हा 2 पार्ट जॉईन करायचे तेव्हा थोडासा पाण्याचा हात घेऊन तो एकत्र करायचे ते, तर तुम्हाला दिसलं असेल. असे मी सगळे मला जे हवेत ते सगळे कार्टून्स तयार करून घेतलेत आणि ड्राय केलेत. ड्राय झाल्यानंतर त्याच्यावरती त्याचे रिस्पेक्टिव्ह असे जे डिझाईन्स नाही म्हणू शकत, ड्रॉइंग होतं ते काढलेलं आहे आणि त्याला छान कलर केला आहे. आता कलर जो आहे तो प्रोटेक्ट राहण्यासाठी वॉर्निश अप्लाय केलं आहे. आता याच्या बॅक साईडला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कलर करू शकता किंवा तसंही ठेवू शकता. मी तसंच ठेवलेलं आहे. रिबिन घेतलेली आहे आणि त्याला जे कार्टून आहे त्याच्या खालच्या आणि वरच्या बाजूला दोन्ही साईडला दिसतंय तशी सेलोटेप लावली आहे. मध्ये गॅप सोडली आणि परत सेलोटेप लावली. सो आपला DIY जो आहे मस्त रेडी झालेला आहे. आता पुढच्या DIYसाठी इथे माझ्याकडे एक असं वुडनचा प्लेट म्हणू शकतो किंवा असा पार्ट होता, तो घेतला आहे. लास्ट DIYमध्ये मी या पिशवीपासून तोरण बनवलेलं होतं, त्यातला अर्धा पार्ट राहिला आहे, तर ती पिशवी घेतलेली आहे. आता हा मधला जो सर्कल शेप आहे तो कवर केलेला आहे कार्डबोर्डने आणि ती जी पिशवी आहे ती या शेपमध्ये कट करून फेविकॉलच्या मदतीने ती स्टिक करून घेतलेली आहे या वुडनच्या पार्टवर. म्हणजे बेस जो आहे तो असा छान रेडी झालेला आहे. त्याच्यावर टेक्स्चर आहे ते वेगळं दिसतं, त्यामुळे तो चांगला बेस दिसतो. आता इथे मी स्पंजची शीट होती माझ्याकडे, जी आपल्याकडे कपडे वगैरे येतात नवीन, तर त्याच्यामध्ये असते ती, तर ती घेतलेली आहे आणि त्याचे इथे दाखवल्याप्रमाणे नंबर करून घेतलेले आहेत. एका जाड पेपरवरती युनिकॉर्न आणि स्टार शेप्स कट करून घेतले. आता इथे कलर करते ग्रे, डार्क ग्रे कलर हवा होता, सो तो कलर केलेला आहे आणि युनिकॉर्न जो आहे तोही कलर करून घेतलेला आहे. सो युनिकॉर्न म्हटलं की आजकाल सगळ्या मुलांना युनिकॉर्न खूप आवडतो, तर ते करून घेतलेलं आहे. आणि इथे तुम्हाला दाखवते मी की कसं कलर केलेलं आहे मी या नंबर्सना. सो आधी स्पंज ओला केला, त्याला ब्लॅक कलर केला आणि आता हे ड्राय करायला ठेवलेलं आहे. आणि ज्या कलर असं वाटतंय की जिथे कलर लाईट झाला आहे तर तिथे मी परत एकदा कलर केला आहे. आणि आता फेविकॉलच्या मदतीने इथे मी हे कलर नंबर्स जे आहे ते सगळे स्टिक करून घेते याला. आतापर्यंत तुम्हाला आयडिया आली असेल काय बनवते ते. तर आता हा जो युनिकॉर्न आहे तो पण मधोमध स्टिक केलेला आहे आणि त्याच्याबरोबर जे स्टार्स आहेत तर तेही स्टिक करून घेतलेले आहेत. त्यानंतर याच्याबरोबर मध्यभागी एक होल केलं आणि त्याच्यामध्ये मशीन बसवलेलं आहे आणि काटे लावलेले आहेत. सो आपलं घड्याळ जे आहे ते रेडी झालेलं आहे. आता वळूयात आपल्या लास्ट DIYकडे, जो खूप छान क्यूट आणि इंटरेस्टिंग झालेला आहे. तुम्हाला रिझल्ट कळेल एंडला, सो व्हिडिओ बघत राहा. आता इथे एक माझ्याकडे बॉटल होती, तर ती घेतलेली आहे, बरणी म्हणू शकतो प्लास्टिकची. त्याचं वरचं कवर काढलं आहे. हा पुठ्ठा घेतला आहे, त्याला बरोबर मध्यभागी होल करून घेतलेला आहे आणि सेम तसंच त्या बरणीला पण केलेलं आहे. आता बरणीचं जे झाकण होतं त्यालाही होल केलेलं आहे कटरच्या मदतीने आणि हे जे टूल आहे ते गरम करून हे छोटे होल केले. आता इथे याला व्हाईट कलर करून घेतलेला आहे. आता इथे हे डबल लेअरमध्ये येलो कलरचं कापड घेतलं आणि साध्या A4 साईजवर असं हे शेप जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत, स्टार आणि स्कायचे, ढगाचे. आणि ते आता हलू नये कापड आणि तो जो शेप आहे त्यासाठी ते पिना लावून घेतले आणि थोडं मार्जिन सोडून शेप ड्रॉ केला, त्यानंतर तो कट केला. आता ह्याला स्टिच करणार आहे, ते तुम्हाला दाखवते पुढे. सो हे इथे तुम्हाला दिसत असेल तर इथे मी स्टिच करून घेतलेलं आहे आणि पूर्ण स्टिच न करता साईडला थोडीशी जागा ठेवलेली आहे. आता हे पूर्ण आपण बाहेर काढून घ्यायची आतली बाजू आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता कॉटन भरायचं आहे. आता हा जो कॉटन होता तर तो कॉटन मी जुन्या डॉलमधून घेतलेला आहे, की ती डॉल टाकूनच द्यायची होती तशी पण. सो वरचं टाकून दिलं आणि ते कॉटन काढून घेतलं. आता हा कॉटन भरल्यानंतर ही जी जागा आहे तर ती स्टिच करून घेतलेली आहे हातानेच. सो हे सगळं झालेलं आहे आणि आपले हे छान असे मस्त छोटे छोटे स्क्विशीज म्हणू शकतो किंवा असे शेप जे आहेत ते रेडी झाले. त्याच्यानंतर आता हे मी एका लाईनमध्ये स्टिच करून घेते व्हाईट दोऱ्याने.
तर आता हे कसे स्टिच केलेत तर इथे तुम्हाला दिसतंय त्याप्रमाणे मी त्याच्यामध्ये सुई टाकून तो धागा ओवून घेतला आणि परत सेम वरती काढून घेतलेला आहे तोच धागा, म्हणजे तो स्टार जो आहे तो खाली येणार नाही. आता ही जी बरणी आहे त्यात असे 3 डॉट करून घेतले आणि सुईच्या मदतीने ही जी स्टारची जी आपण दोरी बनवली होती स्टार आणि स्कायची, तर ती त्याच्या आतमध्ये घालून घेतलेली आहे. त्यानंतर त्याला आतमध्ये गाठ मारली आहे, म्हणजे जेणेकरून आपली जी ती दोरी आहे ती खाली येणार नाही बरणीमधून. सो तुम्हाला इथे दिसेल की अशा पद्धतीने. आता इथे जो आपला डबल साईड सेलोटेप असतो 3Mचा, तर तो घेऊन तो स्टिक केला आहे आणि त्याच्यावरती तो जो पुठ्ठा आहे आपला तो स्टिक करून घेतलेला आहे. आणि हॉट ग्लू गनने मी हा जो कॉटन आहे अजून तर तो लावून घेतलेला आहे पूर्ण बरणीला. आणि जिथे होल केलं होतं बरणीला तर तिथे बल्बचं कनेक्शन दिलं आहे आणि आपला जो लॅम्प आहे तो पूर्ण रेडी झालेला आहे. तर तुम्हाला आता दिसलं असेल की बरणी जी आपण कॉटन लावलेला जो ढग तयार केला आहे तर त्याच्यामध्ये येलो शेड येते, तर ती आतमध्ये येलो कलरचं कापड लावलेलं आहे त्याच्यामुळे येते. तुम्हाला ज्या कलरचं म्हणजे जो कलर हवा आहे त्याच्यामध्ये तर त्या कलरचं कापड किंवा पेपर आपण ठेवू शकतो, म्हणजे तो वेगळा एक कलर येऊ शकतो. तर बघूया म्हणजे मला कुठला कलर ठेवायचा आहे किंवा असंच प्लेन ठेवायचं आहे, पण ते खूप छान दिसत होतं. तुम्ही परत मागे जाऊन बघू शकता. सो आय होप तुम्हाला हे DIY आजचे आवडले असतील आणि कुठला सगळ्यात जास्ती आवडला ते खाली कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल, जर मला फर्स्ट टाईम बघत असाल तर प्लीज 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 लगेच सबस्क्राईब करू नका. चॅनलवर जा, तिथे आपले सगळे व्हिडिओज बघा. जर व्हिडिओज आवडले, कॉन्टेंट आवडला तर आणि तरच सबस्क्राईब करा. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा. धन्यवाद.